पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण आज क्लास 8 चा चॅप्टर ह्याच्या आधी आपण सुरू केलता. तर आज त्याच्यातला सेकंड पॉइंट किंवा सेकंड प्रॅक्टिस सेट आपण सुरुवात करणार आहोत. तर सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये सुरुवात करण्याआधी आपण फर्स्ट चॅप्टर चालू केलता. फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. रॅशनल अँड इरॅशनल नंबर म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्या. त्याच्यामध्ये आपला एक प्रॅक्टिस सेट सुरुवात झाला, प्रॅक्टिस सेट 1.1. आता 1.2 आपल्याला शिकायचे. 1.2 शिकायचं म्हणजे 1.2 ह्याच्या निगडीत आहे. काय समजा कंपॅरिझन ऑफ द रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. आपण कसं तुलना करतो? हा मोठा, ही मोठी, किंवा हा मोठा, तो मोठा, हा माझ्यापेक्षा पैशाने मोठा आहे, वयाने मोठा आहे. आपण अशी तुलना करतो ना. तुलना म्हणजे काय? एकमेकाची आपण तुलना करतो. आता तुमच्या घरी तुलना बघा, असं म्हणतात परीक्षेत म्हणतात त्याला 20 मार्क पडलेला, 15 पडलेला, 18 पडले. म्हणजे त्याची काय केली? तुलना केली. तुलना करणे किंवा कम्पेअर करणे म्हणजे त्याच्यात ठरवायचे आपल्याला लहान कोण आणि मोठा कोण. तशी आपण तुलना कधी करायची नाही कोणासोबत. पण एक तुम्हाला आपल्या इथे प्रॉब्लेम मध्ये किंवा गणितात आपल्याला तुलना करणं भाग पडतं किंवा करावंच लागणार. तर आता आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करण्यात आधी तुम्हाला मी सांगते कम्पेअर करणार म्हणजे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. सर्वप्रथम तुम्हाला हे माहित असेल, समजा एखादी लाईन आहे अशी, बरोबर आहे. इथे समजा 0 असतो, इकडे 0, इकडे असतात पॉझिटिव्ह संख्या, इकडे असतात निगेटिव्ह संख्या. इकडे काय? पॉझिटिव्ह, इकडे काय असतात? निगेटिव्ह संख्या. तर तुम्हाला माहिती मोठी संख्या कोणती असते? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह म्हणलं की मायनस मध्ये. आता समजा तुम्हाला जर कोणी विचारलं -100 आणि 0 ह्याच्यात मोठं कोणती? ह्याच्यात तुम्ही मोठे कोणतं देणार? 0. कारण मायनस मध्ये जेवढी संख्या मला बघा 0 मध्ये समजा 0 1 2 3 4. आता समजा तुम्हाला जर कोणी विचारलं -2 आणि समजा 12 ह्याच्यात मोठी संख्या कोणती? 12. बरोबर आहे. तर तुम्हाला असं विचारलं -12 आणि 1 ह्याच्यात मोठी संख्या कोणती? 1. म्हणजे ह्याच्यात मोठी संख्या कोणती येणार आहे? 1. मायनस आहे कोणती? मायनस मध्ये 12 आहे आणि +1 म्हणजे कोण? समजा जर मी आज कोणाला म्हणलो मी तुम्हाला 100 रुपये देतो, बरोबर आहे, आणि मी तुम्हाला 100 रुपये देतो असं मी कोणाला जर म्हणलं, आणि कोणी जर तुम्हाला असं म्हणलं मी -500 रुपये देतो, तुम्हाला कोणाकडून पैसे येणार? माझ्याकडून का द्यायचे? -500 म्हणजे तुम्हाला उलट त्याला पैसे द्यावे लागतील. बरोबर आहे. तर तसं म्हणजे इथं मायनस मध्ये जेवढी म्हणजे प्लस मध्ये जेवढी लहान संख्या 1 0 पासून सुरुवात होती, आणि मायनस मध्ये जेवढ्या संख्या असतात त्या कशा असतात? प्लस पेक्षा लहान असतात. म्हणजे एवढं जर तुमच्या लक्षात आलं तरी जमते. बघा आता मायनस समजा 1000 आहे आणि इथे 0, तर मोठं काय? 0. बरोबर आहे. समजा 11 इथं 24, हे तर ओळखीचे कोणतं मोठे? 24. म्हणजे ज्या संख्येकडे आता समजा जर एखादा एक्झाम्पल असेल, बरोबर आहे, कोणती संख्या मोठी त्याच्याकडे हे चिन्ह करायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा जर असेल, आता हे 1/2 आणि ते 6/2. बघा 1/2 आणि 6/2 खाली काय? आता ह्याला म्हणतो आपण वरच्याला काय म्हणतो? न्यूमरेटर. खालच्याला काय म्हणतो? डिनॉमिनेटर म्हणजे अंश छेद. आता ह्याचा छेद समान आहे, मग वरच्यात कोणती मोठी संख्या तिला मोठी धरायचं. म्हणजे ह्याच्यात मोठं काय येणार? 6/2. समजा आता एखादा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी असे 1/3 आणि 1/2. आता इथं काय समान आहे? न्यूमरेटर काय आहे? सेम आहे. आणि न्यूमरेटर जर सेम असलं, डिनॉमिनेटर म्हणजे जी संख्या लहान ती संख्या काय असते तुमची? मोठी. हे तुम्ही पॉइंट एकदम लक्षात ठेवा. तुम्ही इथे लिहून घेऊ शकता, किंवा हे काय येणार मग तुमचं इथे मोठं 1/3 का 1/2? 1/2. काय रूल इथं? जर न्यूमरेटर जर सेम आपलं सॉरी म्हणजे वरचा अंश किंवा न्यूमरेटर जर सारखा असेल आणि खालच्या मध्ये जी संख्या लहान, डिनॉमिनेटर म्हणजे जी संख्या लहान ती काय असते? मोठी. पण आता बघा समजा 2/3 आणि 5/2. बघा आता ह्याच्यात कसं वेगवेगळे, तर मग इथं काहीच करायचं नाही. तर काय करायचं? छेद समान करायचं. तुम्हाला ह्याच्या आधी मी बरेच जणांना सांगितलं असेल किंवा झाला असेल, छेद समान करायचा. म्हणजे आता डिनॉमिनेटर काय आहे ते इक्वल करायचं. तुम्ही असं करू शकता 2/3 इथं 2 ने ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, वरील कितीने करा? 2 ने. मग इथे 5/2 इथे किती आहे? 3. तर ह्याला कितीने मल्टिप्लाय करा? 3 ने. 3 ने मल्टिप्लाय. पण 2 कॅन्सल होत असते म्हणजे ऍज इट इज आलं, फक्त आपण त्याच संख्येने आपण त्याला मल्टिप्लाय करू. आता करा 4 येणार, इथे 6 येणार, इथे 15 येणार आणि इथे येणार 6.
झाला का डिनॉमिनेटर छेद समान झाला, डिनॉमिनेटर सेम झाला. आता कोणती संख्या मोठी असेल ही, तर मग इथे कोणती संख्या मोठी ही 5/2. अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये हे पूर्ण असं बेसिक आहे, त्याच्यात काहीच अवघड नाही, बरोबर आहे. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे क्वेश्चन करता येते, एकदम सोपे क्वेश्चन, ह्याच्यामध्ये काय रूल नाही काय नाही, फक्त हे 2-3 ज्या मी काही गोष्टी सांगितल्या की तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.2. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा दिलाय, कम्पेअर द फॉलोइंग नंबर. कम्पेअर द फॉलोइंग नंबर, त्याची तुलना करायची तुम्हाला, मोठी संख्या कोणती आणि लहान कोणती. माझा फर्स्ट प्रॉब्लेम आहे -7 -2. सेकंड प्रॉब्लेम आहे, बघा लक्ष द्या, 0, -9/-9/5. थर्ड प्रॉब्लेम असा दिला इथे 8/7 आणि ह्याच्यात 8/7 आणि 0. नंतर दिलाय 4 नंबरचा -5/4, 1/4. बरोबर आहे. नंतर आता 5 नंबरचा इथे येतो. 5 नंबर प्रॉब्लेम असा दिलाय 40/29 आणि 141/29. बघा आधी फर्स्ट 5 प्रॉब्लेम घेऊ आपण. तर ह्याच्यात काय करायचं, आपल्याला कंपॅरिझन करायचंय. कंपॅरिझन म्हणजे काय करायचं, आपल्या ह्याच्यात तुलना करायची. तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता -7 इथे वाटलं असं बॉक्स काढतो. -2 मोठं काय, मायनस मध्ये जेवढी लहान संख्या तेवढी कशी असते मोठी, म्हणजे उलट. त्याच्यात मोठं काय ना -2. ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यात काय येणार 0 आणि मायनस संख्या आहे -9/5, तर मोठं काय असणार 0. थर्ड नंबरचं बघा काय येणार 8/7. मोठी कोणती संख्या 0 का 8/7? 8/7. तर ह्याचा जर तुम्ही भागाकार केला तर 1 पॉइंट मध्ये येते, मग 0 पेक्षा 1 काय असते मोठा असते. तर बघा आता इथे ह्याच्यामध्ये काय येणार -5/4. इथे जो 1/4 मोठं काय, आता इथे छेद समान आहे, पण इथे जर मायनस नसतं तर हे मोठं आलं असतं, पण मायनस आहे. मग आता ह्याच्यामुळे तर मोठी संख्या कोणती येणार 1/4. मोठी संख्या कोणती येणार 1/4. ह्याच्यामध्ये बघा इथे छेद समान आहे 40/29. म्हणजे आता इथं कोणता न्यूमरेटरला जी संख्या मोठी असेल ती संख्या इथं मोठी. झालं, बरोबर आहे. तुम्ही लिहून घ्या. 5 प्रॉब्लेम झाले. ह्याच्यानंतर काय करू, आता 6 नंबरचा प्रॉब्लेम घेऊ. तुम्ही तो लिहून घ्या. 6 नंबरला काय -17/20 -13/20 15/16 15/12 7/16. 7 नंबर झाला. इथे जो 8 नंबरचा 8 नंबरचा काय प्रॉब्लेम. 8 नंबरचा -25/8, -9/4. 9 नंबरचा प्रॉब्लेम पाहू आता. त्याच्यानंतर 12/15, 3/5 आणि 10 नंबरचा प्रॉब्लेम -7/11, -3/4 चालेल. हा बघा, सॉरी 10 नंबरचा प्रॉब्लेम. तर बघा आता किती प्रॉब्लेम आहेत एकूण आपल्याकडे 5 प्रॉब्लेम झालेत आपले. तर बघा मी 6, 7, 8, 9, 10. बघा हे प्रॉब्लेम कसे करायचे. आता ह्याच्यात तुम्हाला लक्षात येते छेद समान आहे. मग आता तुम्हाला सांगितलं मायनस मध्ये जेवढी लहान संख्या तेवढी कशी असती मोठी. मग मी ते असं लिहितो -70/20 अपॉन असं जर लिहिलं तर हे मोठं येणार -13/20. बघा आता इथं थोडं लक्ष द्या. ते प्रॉब्लेम थोडा इथं लिहितो मी, बरोबर आहे. 7 नंबरचा प्रॉब्लेम काय 15/12 आणि 7/16. काहीच नाही. मग ह्याला काय करायचं बघा 15/12 आहे, ह्याला तुम्ही 16 ने मल्टिप्लाय करा, वरी 16 ने करा. इथं बघा 7/16 आहे, ह्याला 12 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 12 ने मल्टिप्लाय करा. बघू आता गुणाकार किती येते. 16/85, 0 हातचे आले 8, 16 1 16, 16 8 24. ह्याचा गुणाकार करा. 16 2 32 ला 2 हातचे आले 3, 16 1 16, 16 3 16 3 किती 19 192. इथं किती येणार 12 84 84.
12 पंचेचाळीस 12 सकून 72 ला 2 7 12 1 12 आणि 12 7 19 किती आलं असं बघा छेद समान झाला. आता ह्याच्यात कोणती मोठी संख्या आहे ते तुम्ही ओळखू शकता. तर कोणती मोठी संख्या ह्याच्यात ही मोठी, मग याला इथे तुम्ही इकडे करा. मग आपण शेवट लिहू शकतो दॅट इज 15/12 7/60. तर ग्रेटेस्ट काय आहे ना 15 इथं थांबायचं नाही, तुम्हाला शेवटपर्यंत द्यावं लागेल. बरोबर आहे. तर 7 झालं. आता याच्या नंतरचा कोणता प्रॉब्लेम आहे बघा 8 नंबरचा प्रॉब्लेम काय लक्ष द्या. हा बघा हा लिहून घ्या तुम्ही प्रॉब्लेम किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतरचा बघा आता 8 नंबरचा प्रॉब्लेम काय किती सोपं आहे बघा. इथं आता इथं 8 आहे, ह्याला 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर जाते 25/8. इथं समजा मी असा बॉक्स लिहिला, इथं 9 अपॉन किती आहे 4, तर ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, वरील किती करा 2 ने, तर म्हणजे किती येणार 25/8. इथं जर बॉक्स आला -18/8. मोठं कोणतं आहे आता मायनस मध्ये जेवढी लहान संख्या तेवढी मोठी, मग मी इथे लिहू शकतो दॅट इज -9/4. आलं लक्षात. तर आता ह्याच्या नंतरचा 9 नंबर बघा. आता इथे बी तसंच करा 12/15. इथे 3 ह्याला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं तर 15 येते. बरोबर आहे. होते छेद समान 12/15. इथे येणार तुमचा बॉक्स 3 3 चा 9 5 3 चा 15. तर मोठी संख्या कोणती येणार 12. बरोबर आहे. इथे लिहा दॅट इज देअरफॉर करून 12/15 आणि 3/5. आलं लक्षात. चला आता 10 नंबरचा प्रॉब्लेम इथे बी तसंच करा. लक्ष इकडे इथं काय करणार आता तुम्ही तसंच आपण ह्याच्या आधी केलेल्या प्रॉब्लेम मध्ये 7/11 ह्याला 4 ने मल्टिप्लाय करा, वरी 4 ने करा, -3/4 ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर ह्याला 11 ने करायचं, उलट करायचं फक्त 11 × 11 करा. 7 चौक किती येणार इथं 28, 11 चौक 44. समजा इथे येणार बॉक्स -33, 11 चौक 44. छेद समान तुम्हाला सांगितलं मायनस मध्ये जेवढी लहान संख्या तेवढी काय असती मोठी, तर मग ही येणार देअरफॉर दॅट इज -3/4. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथं समाप्त झाला. प्रॅक्टिस सेट 1.2 ह्याच्यात आवड असं काहीच नाही. बरोबर आहे. तर मग एकदम सोपं आहे, ह्याच्यात काय आवड असं नाही. तर तुम्ही हे 10 प्रॉब्लेम आपण घेतले की आता आपला फर्स्ट म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 इथं समाप्त झाला. तुम्ही एवढे लिहून घेऊ शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी बोर्डवर तुम्हाला टर्मिनेटिंग डेसिमल आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमलचे काही एक्झाम्पल दिले, पण त्याच्या आधी आपला प्रॅक्टिस सेट 1.2 आजच्या लेक्चर मध्ये छोटा असल्यामुळे लवकर संपला. तर आपण पुढचा पॉइंट म्हणजे काय घेऊ डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ द रॅशनल नंबर. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं आहे आता राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. दिलेला रॅशनल नंबर कशामध्ये फॉर्म आला डेसिमल फॉर्म. डेसिमल स्पेलिंग काय येते DECIM. डेसिमल म्हणजे दशांश रूपांक, म्हणजे त्याचा अपूर्ण त्या जे रॅशनल नंबर म्हणजे काय समजा अपरिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्येचा आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे हे आपण आपल्या मराठी भाषेत चांगल्या भाषेत हे असतं आपलं डुप्लिकेट, त्याला म्हणायचं ओरिजिनल. असं एक तुमच्या मनावर कसं लिहू शकतात की त्याच्या टाइप मध्ये आपल्याला शिकायचं आहे. बरोबर आहे. तर मग बघा त्याचा 2 पॉइंट तुम्हाला महत्त्वाचं आहे की टर्मिनेटिंग डेसिमल आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल. ह्याच्यात दोन्ही मधला फरक काय एवढं जरी आपल्या सोप्या भाषेत मराठीतून लक्षात ठेवा की हे जे मी तर तुम्ही म्हणता सगळे तुम्ही काय ते एक्झाम्पल लिहिले, तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं की रिमाइंडर ज्या समजा रॅशनल नंबरचा किंवा ज्या एखाद्या संख्या तुम्ही जे आता काही ज्या संख्या असत्या ना रॅशनल फॉर्म मध्ये त्याचा जर रिमाइंडर 0 आला तर ते कसं असते टर्मिनेटिंग डेसिमल मार्क. टर्मिनेटिंग बघा हे समजा तुम्ही याला डिवाइड केले तर 5 इथं 3 बघा ह्याच्यापेक्षा काय होते लहान होते म्हणून आपण कशाचा भाग दिला 0चा. ते 0 ह्याच्यातून जर मायनस केलं की काय आले 3 वरून 0 घेतो म्हणजे काय दिला पॉइंट 5 सेकंद किती येतात तिथं
30 0 बघा आला का रिमाइंडर 0. एवढं लक्षात ठेवा. आणि इथं बघा कसं आहे आता 5/6 ह्याचा भागाकार तुम्हाला करून बघा तुम्हाला येतंय. तरी मी करून दाखवणार आहे पण इथे एक एक्झाम्पल दिले 0.83333 म्हणजे डबल काय आहे तुमचं 8 आहे का नाही 333. मग आपण काय आन्सर लिहायचं 0.83 त्याच्यावरून डॉट द्यायचा. त्याच्यावर डॉट 3 च्या खाली काय द्यायचा डॉट आणि 3 डबल डबल येईल बरोबर आहे. ह्याच्या खाली 2/11 ह्याचा डिवाइड 0.18 असं ते 18 काय आले डबल डबल येले किंवा रिपीट येले तर 0.18 च येले रिपीट म्हणून ते 18 च्या वर काय दिले आपण बार किंवा वरी डॅश मारली. 9/37 0.243243 म्हणजे 243 डबल येले 243 ह्याला असं वाचत नाही तर लक्षात ठेवा पॉइंटच्या पुढच्या संख्येला 83 डिजिट मध्ये रीड करायचं कधी बी तर 0.243 बार. आलं लक्षात. याच्यात एवढाच फरक आहे. जास्त तुम्हाला कन्फ्युज होण्यासाठी मी जास्त काही सांगणार नाही म्हणजे खूप नाही का काही जण भरपूर तुम्हाला एक्झाम एक्सप्लेन देतात व्हिडिओ मोठा होतो तुम्हाला ते बघण्यासाठी थोडा नंतर तुम्हाला आवडत नाही. मी एकदम सोप्या स्टेप मध्ये कसं आपल्या मराठी भाषेमध्ये लक्षात ठेवा हे असं गोष्टी सांगितल्या बरोबर आहे. ह्याच्यानंतर आपण आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. बघा आता प्रॅक्टिस सेट 1.3 ला आपण सुरुवात करू. बघा 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन. बघा आता लक्ष द्या तुम्हाला येते मी एक दोन प्रॉब्लेम घेतो आणि बाकी तुम्ही होमवर्क करू शकता. त्याच्यात आहे एकूण 5 प्रॉब्लेम म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये आपला हा प्रॅक्टिस सेट समाप्त होतो. बघा आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन काय राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इज डेसिमल फॉर्म. रॅशनल नंबर कोणत्या फॉर्म मध्ये करायचा आपला डेसिमल फॉर्म दशांश अपूर्णांक बरोबर आहे. तर बघा आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे 9/37 पहा 9/37 बघायचं लक्ष द्या फक्त व्यवस्थित. खालच्या संख्येने वरच्या संख्येला डिवाइड करतो. बरं सगळ्याच्या लक्षात येईल ही संख्या तर कशी होईल लहान लहान होता असली बिंदास 0 चा भाग द्यायचा. जितका भाग आहे ते मायनस करा किती राहिले तर नाही. आता वरून आपल्याला काय घ्यायचं 0 घ्यायचा. वरून 0 घेत असल्यामुळे तर काय दिला पॉइंट म्हणा 37 दोन्ही किती होते ते बघा 35 दोन्ही 70 होते 37 दोन्ही किती होणार आहे 74. असं तुम्ही एक शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं बघा 35 दोन्ही 70 बेन 2 2 4 म्हणजे ते 74 म्हणून वजा करायचं 0 जात नाही. इथं तुमचा 8 झाले इथे झाले 10 म्हणून 4 गेले 6 किती झाले 16 बरोबर आहे. तर बघा आता वरून काय घ्या 0 आता 0 घ्या पण आता पॉइंट द्यायचा आहे का नाही. आता 37 चा कितपर्यंत पाडा म्हणलं एवढं तर इथून गुणून बघायचं आपण मल्टिप्लाय करून सुद्धा तुम्ही बघू शकता. समजा मी याचं 3 ने मल्टिप्लाय केलं बरोबर आहे 7 3 21 ला 1 हा 4 आहे 2 3 3 9 1 9 2 11 111 वाले जास्त बघू शकतो. 37 गुणिले 4 जर घेतलं 7 4 28 ला 8 हा 4 आहे 2 4 त्रिगुण 12 12 2 14 किती येले 148. बघा 100% जर 5 घेतलं तर 160 च्या पुढे चालले मग कितीचा भाग इथं 2 चा भाग द्या बरोबर आहे. हा 37 दोन्ही 74 2 चा भाग द्यायचा राहिला होता. इथं किती येणार मग 148 करा सबट्रॅक्शन. इथं किती राहणार 5 10 2 5 4 1 किती झालं आपलं 12. बघा आता 12 म्हणून वरून काय घ्या 0. आता बाकीचा भाग जाईल 3 चा जर दिला तर 111 येईल. मग 3 चा भाग जाते 4 चा 148 म्हणजे 100% चा भाग इथं कितीचा गेला आपला 4 चा. आता कितीचा जाणार इथं 3 111 म्हणजे इथं कितीचा भाग जाते 3 चा. करा आता किती येते सबट्रॅक्शन बघा किती येणार आहे 9 वरून जर 0 घेतला किती झाले 90. बघा ही संख्या आली इथं मग 90 म्हणलं की 37 दोन्ही 74 डबल किती राहिले 90 मधून 74 गेला किती राहतात 16. बघा 6 हो 8 16 बघा डबल आलं आणि कितीचा भाग गेला 2 चा म्हणजे इथं किती आले डबल 16. म्हणजे इथली संख्या येईल का नाही डबल किंवा इथं तुम्ही स्टॉप करू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डबल येईल बरोबर आहे. रिपीट यायला रिपीट अंक इथून सुरू झाला यायला की मग तुम्ही त्याचा असा आन्सर लिहू शकता देअरफॉर 9/37 इक्वल टू 0.24243 100% असं येईल. तर मग तुम्ही त्याला पुढे असा आन्सर लिहा 0.243 वर काय मारा 12 कारण 202
2 4 3 2 4 3 हे अंक काय होईल रिपीट येईल म्हणून डेसिमल फॉर्म ऑफ 9 बाय असं लिहू शकता वाटलं आन्सर कसं लिहिणार तुम्ही द डेसिमल फॉर्म डेसिमल फॉर्म फ्रॉम 9 by 37 इज काय आन्सर आलं तुमचं इज 0.243 0.243 आता लक्षात म्हणजे तुम्हाला फक्त इथे डिवाइड करायचं भागाकार करायचा याच्यात अवघड असं काहीच नाही बरोबर आहे हा झाला फर्स्ट क्वेश्चन तर सर्वांनी व्यवस्थित ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चनला सुरुवात करू पहा सेकंड क्वेश्चन असं दिलाय 18 by 42 पाय हे तुम्ही ह्याला असं करू शकता किंवा ह्याला आधी भाग जातोय बघा कितना भाग जाऊ शकते ह्याला बघा ह्याला मी असं लिहू शकतो sin 3 18 आणि 16 3 48 हां sin 3 18 लिहू शकतो आणि 16 48 पुन्हा आणखी कोणत्या पाड्यात येते 7 7 6 7 42 असं लिहू शकतो हां 6 7 42 म्हणजे ह्याचा अर्थ बघा हे कसं आहे इथं मध्ये इक्वल चिन्ह बघा sin 3 18 sin 4 24 म्हणजे या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात येतात 6 च्या 6 न भाग जातात sin 3 18 sin 7 42 तर बरोबर आहे तर मग मी इथं 7 7 6 6 कॅन्सल करू शकतो 3/7 मग तुम्ही म्हणता सर तुम्ही असं का करायला बरोबर आहे तुम्ही असं भी करू शकता पण 42 संख्या मोठी तर 7 संख्या छोटी आहे छोट्याला आपला भागाकार लवकर करता येतो मग मी इथं बघा असं लिहिणार मी बघा आता इथं काय येणार 7 मध्ये येणार 3 लहान होईल 0 चा भाग द्या 0 मायनस करा किती राहिले 3 राहिले बरोबर आहे आता वरून काय करा 0 घ्या 0 घेतल्यामुळे पॉइंट द्या म्हणा 7 चा पाडा 7 चौक 28 किती उरतात 2 उरले वरून 0 घ्या 7 चौक 28 म्हणजे भाग कितीचा गेला 4 चा बरोबर आहे तर बघा आता 7 1 7 7 2 7 2 14 म्हणजे किती उरले 6 वरून 0 घ्या किती झाले 60 7 49 7 8 7 8 56 7 8 56 किती उरतात बघा 4 वरून 0 घेतले म्हणा 7 चा पाडा 7 5 7 5 35 किती उरले 5 उरले वरून 0 घेतले 50 झाले 7 7 49 किती उरले इथं 1 वरून 0 घेतला 10 झाले 7 1 7 किती उरले वरून 3 0 घ्या 30 झाले बघा आले का हे अंक म्हणजे आता किती येणार बघा 7 चौक 28 म्हणजे 4 आलं का नाही 7 चौक 28 म्हणजे बघा इथे जर नसलं दिसत तर मी दिलं तो 30 - 48 28 म्हणजे किती राहिले तर 2 वरून 0 घ्या डबल 3 येईल म्हणजे ही संख्या रिपीट येईल मग इथं आपलं समजा मी असा आन्सर लिहू शकतो 18 by 42 equal to 3/7 equal to 3/7 equal to आन्सर काय आहे 0.428571 म्हणजे 4 अंक काय आलाय तुमचा डबल 4 अंक काय होते रिपीट व्हायला इथून सुरू होईल रिपीट तर मग तुम्ही ह्याला असं वर अशी लाईन मारू शकता बरोबर आहे हे झालं तुमचं आन्सर हां हे तुमचं काय नंतर 1 पर्यंत पण ही संख्या शेवट पर्यंत असंच आन्सर येणार 1 नंतर झालं 428571 428571 मग त्याच्यामुळे आपण त्याच्यावर डॅश मारले हा झाला सेकंड प्रॉब्लेम सर लिहून घ्या सगळ्यात पहा विद्यार्थी मित्रांनो 3 4 5 असे 3 प्रॉब्लेम आहेत याच्यातला आपण फक्त 4 नंबरचा प्रॉब्लेम आज घेणार आहोत तुम्हाला होमवर्क साठी 3 and 5 नंबरचा प्रॉब्लेम होमवर्कला करायचा आहे बघा आता याच्यात मायनस आले तर मायनस घाबरायचं नाही मायनस नाही म्हणायचं असं चलत राहायचं आपण बरोबर आहे तर बघा नंतर शेवटला तुम्ही मायनस देऊ शकता तर मी असं इथे करतो 5 1 3 5 न भाग द्या 5 2 10 किती झाले 0 वरून काय केले 3 काय घेतले 5 पेक्षा 3 काय होतात लहान होतात मग 0 चा भाग दिला 0 याच्यातून मायनस केला म्हणजे
मग आता वरून काय घ्या 0 घ्या, वरून काय घ्या 0 घ्या, 0 घेतल्यामुळे काय झालं इथं पॉइंट आता किती झाले 30, 5 सक 30 झालं उत्तर, म्हणजे याला तुमचं 0 इथं 0. मग तुम्ही काय लिहू शकता -105 इक्वल टू तुमचा आन्सर आला मायनस मध्ये, इथं मायनस म्हणून तुला -6 बरोबर आहे. तर किती सोपा क्वेश्चन आहे बघा. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 आज इथं संपला बरोबर आहे. तर तुम्ही मी सांगितलेले 2 प्रॉब्लेम होमवर्क करा आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी ग्रुपवर जे विद्यार्थी ऍड असतील प्लीज त्याने काय करा, ते व्हिडिओ बघितल्यानंतर ते व्हिडिओ फोटो तुम्ही अभ्यास करून लिहून ते नाही का रिपीट फोटो काढून त्या ग्रुपवर टाका. एवढंच तुम्हाला माझी विनंती आहे. तर सर्वांना धन्यवाद.